प्रास्ताविक स्वागत व प्रमुख अतिथींची ओळख करून देतील रयत शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब। आज आपण रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 95व्या पुण्यतिथी समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। सर्वप्रथम ज्या माऊलीने आयुष्यभर बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी कर्मवीरांच्या कार्याला सातत्याने समर्पित भावनेने एकरूप झाल्या आणि कार्य केले, त्या रयत माऊलीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। मित्रहो, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी जे शिक्षणाचा यज्ञकुंड उभारला, त्यामध्ये एखाद्या संविधेप्रमाणे आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले, अशा रयत माऊलीचे आज आपण श्रद्धापूर्वक स्मरण करत असतो। आज गुढीपाडव्याचा आधीचा दिवस आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांच्या कार्यातून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे जाळे निर्माण केले। त्यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात समर्पित भावनेने एकरूप होऊन सौ लक्ष्मीबाई पाटील यांनी अत्यंत मौलिक असे योगदान दिले आहे। त्यांच्या या त्यागी जीवनाची संस्थेतील प्रत्येक सेवकाला आणि विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करावी या हेतूने आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन आपण दरवर्षी करीत असतो। कोणत्याही फळाची अपेक्षा न करता बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अखंड कार्य करत राहणे हा लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा जणू स्थायीभावच होता। साधी राहणी आणि उच्च विचार त्यांच्या रोमारोमात भिनले होते। साधे लुगडे, चोळी, डोक्यावर पदर, कपड्यावर मोठ्या आकाराचं कुंकू, गव्हाळ वर्ण असे लक्ष्मीबाईंचे व्यक्तिमत्व पाहिले म्हणजे त्यांच्या ठायी असलेले मातृत्वाची साक्ष पडते। स्वतः अशिक्षित असूनही वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्या झटल्या। समाजाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीबाईंनी आपले सर्वस्व देऊन टाकले। आपली वैयक्तिक मतं बाजूला ठेवून प्रसंगी सौभाग्याचा अलंकार, मंगळसूत्र गहाण ठेवून 18 पगड जातीतील मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडवून आपले जीवन तीर्थरूप कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यात समर्पित केले। म्हणूनच त्या महान समाजसुधारक होत्या। मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई पाटील यांनी मानवतावादी दृष्टीने समाजासाठी काम केले, म्हणून आपणास आज समाजात स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढलेले दिसते। रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये रयत माऊली सौ वहिनींचा त्याग अवर्णनीय आहे। तीर्थरूप अण्णांच्या त्यागी वृत्तीला साजेसे समर्पित जीवन लक्ष्मीबाई जगल्या, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे। त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची प्रचंड हानी झालेली होती, कारण वहिनी एक वैचारिकदृष्ट्या समृद्ध, संवेदनशील आणि सुधारका वृत्तीच्या होत्या। सो वहिनींच्या निधनाच्या पूर्वसंध्येचा प्रसंग तर प्रत्येक रयत सेवकाच्या अंतःकरणाला चटका लावणारा आहे। आत्ताच निवेदकांनी सांगितलं त्याप्रमाणे वहिनींना जणू मृत्यूची चाहूलच लागली होती। संध्याकाळी अण्णा गावावरून परत आले। वहिनींनी अण्णांना जवळ बोलावून घेतले आणि मनातील भावना बोलून दाखवली। उद्या पाडव्याचा सण आहे, मुलांना 4 गोडधोड घास खाला आणि उद्या माझे काही बरे वाईट झाले तर या वसतिगृहात राहणाऱ्या 18 पगड जातीच्या मुलांनी मला खांदा द्यावा। कदाचित वहिनींना आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी। त्यांना जवळच्याच दवाखान्यात नेण्यात आले, मात्र औषधोपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। तीर्थरूप अण्णा व सौ वहिनी यांच्या निर्वाणामुळे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मात्र त्यांच्या उच्च वैचारिक बैठक रयत शिक्षण संस्थेला मिळाली आहे। त्या सामर्थ्यावरच रयत शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी अविश्रांत कार्य करीत आहे। हे काम अधिकाधिक जोमाने पुढे सुरू ठेवणे हीच खऱ्या अर्थाने तीर्थरूप कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली सौ लक्ष्मीबाई पाटील यांना आदरांजली ठरेल। डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे। आज 29 मार्च वहिनींचा पुण्यतिथीचा दिवस। वहिनींच्या स्मृतीला वंदन करतो। वहिनींना जाऊन 95 वर्ष झाली असं खरेच वाईट नाही। ज्यावेळी रयत शिक्षण संस्थेचा विचार करतो, अण्णांच्या संदर्भात वेगवेगळी माहिती एकत्रित गोळ जाती
आणि प्रत्येक क्षणाला कुठं ना कुठं तरी त्याच्यामध्ये वहिनी डोकवतात म्हटलं तरी चालेल. अवघं 36 वर्षाचं वय, 94चा जन्म कुंभोजला, सातारला शाहू बोर्डिंगमध्येच मृत्यू 1930 साली. 36 वर्षापैकी 25 वर्षे गृहिणी म्हणून जगल्या. साधं सोपं सरळ एखाद्या साध्या गृहिणीचं जीवन असतं तसंच. 11 सालचा लग्न, 4 वर्ष कोरेगावामध्ये. जेवतानाच कोरेगावमध्ये अण्णा काहीच करत नव्हते त्या काळात. कोरेगावमध्ये पाहुणे आले ते घरी. पाहुण्याने विचारलं, मुलगा काय करतोय? अण्णांचे वडील पायगोंडा पाटील म्हटले, काही करत नाही, गावभर हिंडतोय. ताटावर बसलेले होते. वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते पाणी एक थेंब ताटात पडला. अण्णा तसेच ताटावरनं उठले आणि सातारला आले. पाटील मास्तर झाले. सीतेच्या अश्रूनं रामायण घडलं गेलं, द्रौपदीच्या अश्रूनं महाभारत घडलं आणि वहिनींच्या अश्रूंनी रयत घडली म्हटलं तरी चालेल. तसं म्हटलं तर अण्णांच्या जीवनामध्ये 7 पिढ्यामध्ये शिक्षणाचा कुठं काही संबंध नव्हता आणि तो खरोखर संशोधनाचा भाग आहे. अण्णांच्या नातेवाईकांच्यामध्ये मग कलगुण मामा असतील, त्यांनी सोलापूरची इंडस्ट्रियल इस्टेट उभी केली. अण्णांचे दुसरे चुलत भाऊ होते, त्यांनी कोल्हापूरची इंडस्ट्रियल इस्टेट उभी केली. अण्णांनीसुद्धा कोल्हापूरचं कोपर इंजिनिअरिंग जे साधारण इंडस्ट्रियल आहे ते सुद्धा अण्णांनी उभं केलं. आणि हे सगळं सोडून शिक्षणाकडे वळाले. कुठून वळाले, का वळाले, मनामध्ये काय आलं गेलं काही माहीत नाही आहे. वहिनींचं पुढचं आयुष्य 1915 ते 1924 अतिशय सुंदर आयुष्य. छानपैकी किर्लोस्करच्या रामपूरवाडीमध्ये, रामनगरमध्ये तिथल्या छानपैकी जगले गेले. किर्लोस्करांच्याबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी त्यांचा 5वा मुलगा मानला होता. तिथल्या MD-पेक्षा अण्णांचा पगार जास्त होता म्हटलं तरी चालेल. अण्णा होते, वहिनी होते, अण्णांचे वडील होते, आई होती, 3 भाऊ होते, 2 बहिणी होत्या, कलगोण मामा होते, एक चुलत भाऊ मावशींचे आप्पासाहेब म्हणून होते. असं एक मोठंच्या मोठं कुटुंब हे सगळं किर्लोस्करवाडीमध्ये छानपैकी जगत होतं. आणि आम्ही न बघितलेले अण्णा जे काय आहेत ते सगळे किर्लोस्करवाडीमध्ये तुम्हाला दिसत होते. राजबिंडे, परदेशी कपडे, बुलेटवरची गाडी, हातामध्ये 2 बंदुका, टॉय वापरत होते, फर्स्ट क्लासनं हिंडत होते. एक महिला, शिक्षण काही नाही, अतिशय कर्मठ. कुठून एवढी ताकद येते? काय कारण होतं सांगा मला? स्वतःचं मूल होतं का? नाही. एक स्वतःचं बेबी मूल, 1926चा जन्म, 28चा मृत्यू, औषध मिळालं नाही म्हणून बेबीचा मृत्यू झाला. त्या काळात परिस्थिती किती इतकी अवघड होती, आर्थिक परिस्थिती आपण विचारही करू शकत नाही आज त्या काळाची. तुम्हाला अण्णांनी 3 दिवस 3 रात्री सांगलीच्या कृष्णेच्या काठावर उपाशी राहले आणि झोपलेले आहेत. कारण उद्या माझ्या बोर्डिंगच्या मुलांना खायला द्यायला माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत. मुंबईला पैसे गोळा करायला जायचे त्यावेळी 3 दिवस फुटपाथामध्ये उपाशी झोपलेले आहेत. ही त्या काळची परिस्थिती. 1930 काळची परिस्थितीसुद्धा. हे घरसुद्धा जे अण्णांनी विकत घेतलं ते सुद्धा मुरलीधर मारवाड्याकडं 318 रुपये 80 पैशाला गहाण पडलेलं होतं आणि त्याचा लिलावसुद्धा झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ही संस्था कशी चालवायची शक्यच नव्हतं. आणि अण्णांनी मग कामेरीला जायचा निर्णय घेतला. आणि मग अण्णा आणि वहिनी यांच्यामध्ये एक प्रसंग, खरं म्हणजे आज वाटतं आहे की आयुष्यामध्ये जर वहिनीने कदाचित जर पुस्तक लिहिलं असतं तर त्या प्रसंगापणे छानपैकी आम्हाला उत्तर मिळालं असतं. जसा बयो कर्वेनी माझं पुराण म्हणून पुस्तक लिहिलं, किंबहुना यांच्या काळ्यांनी नाही टिळकांनी हा तर त्यांचंसुद्धा आत्मवृत्त अतिशय सुंदर आहे. त्या काळामध्ये काय घडलं हे जर आज कळालं असतं तर
अण्णांचं काय मत होतं, वहिनींचं काय मत होतं. पैसे नाही, 40 मुलं, 28 साल झालं होतं, 6 मुलं कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये शिकवायला पाठवले होते आणि अण्णा हे सगळं सोडून कामेरीच्या जंगल सत्याग्रहामध्ये 1929 साली निघून चाललेले होते. वहिनींनी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अण्णाने ऐकलं आणि अण्णा गेले. पण वहिनीने एका वाक्यात उत्तर दिलं, मला जमेल तसं मी बघेन. कुठनं ताकद आली हो? एक जैन धर्मातील महिला, घराच्या बाहेर कधी गेलेली नाही आहे, माहेरनं बहिष्कार टाकलेला आहे, मदत फक्त कलगोण मामांची झालेली आहे. साताऱ्यातील सुद्धा बहिष्कृत महिला, कोणत्याही हळदी कुंकाला कधी बोलवलं गेलेलं नाही आहे, कोणाची ओळख नाही आहे ना, कोणाची मदत आहे का मदत मिळण्याची शक्यता आहे. आणि या स्वरूपामध्ये वहिनींनी सांगितलं जमेल तशी मी चालेल. त्याच काळवेळेमध्ये वहिनींनी मग त्या काळी कोल्हापूरला असलेल्या एन.आर. मानेंना असू देत, रामभाऊ नलवडेंना असू देत, बोबडेंना असू देत, ही सगळी मुलं शिकत होती राजाराम कॉलेजमध्ये, त्यांना बोलवलं. अण्णा कामेरीच्या जंगल सत्याग्रहात गेले, भाषणाला उठले. दो पाऊस आला. नियती असते, नियती कधी काय ठरवलं माहीत नाही. अण्णा शिक्षणाकडे का वळाले माहीत नाही. तसं बरोबर ज्या दिवशी कामेरीचं जंगल सत्याग्रह झाला त्याच दिवशी दो पाऊस का पाडावा, आणि त्याच हा सगळा सत्याग्रहाचा सगळा बट्टा झाला. अण्णा परत आले आणि पुनश्च हरिओम म्हणून सुरू झालं आणि ही रयत शिक्षणाची आहे. त्याच्यानंतर जर तरचा प्रश्न येतो आहे, ज्यावेळी अण्णांचे डॉक्युमेंट्स बघत असताना प्रत्येक पानामध्ये काही काही प्रश्न डोळ्यासमोर येत आहेत. जर कलगोण मामाने मदत केली नसती तर काय झालं असतं? टिकली असती संस्था? कोण होतं मदतीला? नाट एकही नवीन, नाही शासनाची मान्य, नाही BC बोर्डिंगची मान्य, नाही CC मांडण्याची. उलट साताऱ्यातील एका उच्चवर्णीयांचा तर या संस्थेला टोटल विरोध होता संपूर्णपणे. तरीही वहिनीने आणि अण्णांनी हे लढत देऊन ही संस्था संपूर्णपणे उभी केली. आणि म्हणून वहिनींचं जे आठवण येते, अण्णांच्या काम आता देशभर आहे, महाराष्ट्रभर आहे, प्रत्येक मिळतो आहे. अण्णांचं नाव घेता क्षणी हे डॉक्टर अनंत पाटील नमस्कार, हे अण्णांचे नातू म्हटल्यानंतर कमरेमध्ये वागतो. नमस्कार आम्हाला नसतो, तो नमस्कार वहिनीला आणि अण्णांना आहे, सांगतो तुम्हाला. आणि आज महाराष्ट्रामध्ये रयत ह्या नावाचं एक ब्रँड आहे, त्याची तुम्ही किंमतही कोणी करू शकणार नाही, असा एक ब्रँड तयार झालेला आहे. पण त्या ब्रँड तयार करण्यासाठी यांनी किती खस्ता खाल्ल्या असतील तुम्हाला. आपण फक्त दोन पानाचं पुस्तक बघतो किंवा अर्ध्या तासाचा सिनेमा बघतो तेवढं नव्हे. जितकं तुम्ही चालत जाल त्याच्यामध्ये आणखीन खोलखोल तुम्हाला दिसत जातं आणि ते बघितल्यानंतर आपण हादरून जातो. आपण किती सुखी. 1600 कोटी रुपयाचं रयत शिक्षण संस्थेचं आजचं बजेट, आणि त्यावेळी आम्ही 1 रुपयाला सुद्धा महाग होतो. अण्णांच्या कन्येच्या तर शकुंतलाच्या हातातल्या तर 2 वेळा बांगड्या काढल्या आणि 2 मुलांना, त्यातला एक मुलगा इंजिनिअरिंगची फी भरायची होती आणि दुसऱ्या मुलाला इंग्लंडला पाठवायचं होतं, म्हणून अण्णांनी आमच्या स्वतःच्या मुलीच्या हातातल्या बांगड्यासुद्धा काढून घेतल्या. का अण्णांच्या कोणीचा जातीचा होता का जवळचा होता का कोण होता, कोणीही नव्हतं. तरीही गाडी इथंच थांबत नाही आहे. वहिनींच्या मृत्यूच्या नंतरसुद्धा 18 जून 1930 साली अण्णांनी जे स्त्रीधन असतं, जे आमच्या शकुंतला आत्यांच्या मालकीचं होतं, जे माझ्या आईच्या मालकीचं होतं, ते सुद्धा त्यांनी भुरके सराफाच्या कट्ट्यावर देऊन टाकलं. कोणासाठी? तर मुलांच्या शिक्षणासाठी. सर त्यागाची परिसमाप्ती किती असावी. केवळ वहिनींच्याकडं अण्णांच्याकडं नव्हती, तर ती त्यागाची परंपरा अनेकांच्याकडं होती. विशेषतः तिसीच्या काळामध्ये ज्या लोकांनी मदत केली, आणि म्हणून आज आपण एक मुद्दाम खास वेगळा एक कार्यक्रम घेतला त्याच्यासाठी. आज वहिनींची पुण्यतिथी आहे, शाहू बोर्डिंगची शताब्दी आहे, आणि त्याच्या जोडीला आपण कलगोण मामा वहिनींचे भाऊ, त्यांनी त्या काळामध्ये काम केलं. आपण नाव ऐकून एक वहिनींचे भाऊ होते, पण ते जर नसते तर आज रयत शिक्षण संस्था उभी राहिलीच नसते. तुम्हाला कुणाला माहिती आहे? कुणी बघितलेलं आहे? सर केवळ कलगोण मामा नव्हे, आमचे राबकाळेसुद्धा नसते तर संस्था उभी राहिली नसती. हमीद अली नसते तर संस्था उभी राहिली नसती. मुथा शेठजी नसते तर संस्था उभी राहिली नसती. विठ्ठलरामजी नसते तर संस्था उभी राहिली नसती. तुम्हाला या माणसांना कधी आपण आठवणार आहोत का हो तुम्हाला?
कुठं ना कुठंतरी या माणसांचा किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या समोर आज ती सगळी माणसं गेली आणि या माणसाने कोणी काही मागितलं नाही रयत शिक्षण संस्थेकडं. माझ्या शाळेला नाव द्या, माझा मोठी करा, माझा पुतळा करा, माझा फोटो लावा, कोणती गोष्ट सांगितली नाही त्यांनी तुम्हाला. फक्त अण्णांनी सांगितलं, त्या हाक्याला त्यांनी ओढ दिली तुम्हाला आणि त्यातनंच ही रयत. म्हणून आज कुठं ना कुठंतरी कलगोण मामांच्याबद्दल ही कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं आम्ही हा केलेला आहे. आणि म्हणून विशेषतः खास संपूर्णपणे कलगोण मामांचं कुटुंब आहे, तेही या संस्थेबरोबर आहेत. संजीवजी पाटील, जयकुमार पाटील आमच्याबरोबर काम करत होते, अण्णासाहेब करत होते, अनिल आलेला आहे, बाळू आलेला आहेत, घरातील सगळं कुटुंब आहेत. खरोखरच आज आम्हाला अभिमान वाटतो. ते आज आले आमच्या या रयत शिक्षण संस्थेच्या या सगळ्या विस्तारामध्ये. त्यांनी भाग संपूर्णपणे आता स्वीकारलेला आहे. ही 319 मुलं आत्तापर्यंत या आपल्या बोर्डिंगमध्ये आपण एकत्र आणली, तुम्हाला त्यांना शिक्षण दिलं. पण आज पहिले आमच्यासमोर आहे की या सगळ्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एखादी योजना आपण उभं करू. कोणत्या तरी का होईना एक स्किल मिळालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि या सर्व मुलांना बोर्डिंगमध्ये असलेल्या तुमच्या मागं लढ म्हणून ते मुंगीचं एक कविता तुम्ही जरूर वाचा. तुम्हाला तू लढ, तुझ्या मागं आज संपूर्णपणे रयत शिक्षण संस्था आहे. हा विश्वास आम्ही या सगळ्या मुलांच्या मागं देत आहोत. आणि एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. शाहू बोर्डिंगसाठी विविध देणगीदारांनी जी देणगी दिलेली आहे आणि जे शाहू बोर्डिंगचं सर्व कामकाज आहे त्याविषयीचं अहवाल वाचन करतील शाहू बोर्डिंग हाऊसचे अधीक्षक सन्माननीय प्रशांत गुजरे सर. तीर्थरूप कर्मवीर अण्णा सौ वहिनी यांना वंदन. आता जो मुलगा समर्थ नागवे यानं सत्कार केला पल्लवीताईंचा, त्याचं हृदयाचं ऑपरेशन संस्थेनं आणि वसतिगृहानं केलेलं आहे. तो आज चांगला सुखरूप बरा होऊन तो इथं हजर झालेला आहे. सचिव साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी त्यांच्या कल्पनेतून एक दत्तक पालक योजना राबवली होती आणि यामध्ये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये माननीय विकास देशमुख साहेब यांनी स्वतः 15,000 रुपये दिलेत. प्रदीप बाळकृष्ण कुंभार सर 15,000 रुपये, लालासाहेब खलाटे यांनी 30,000 रुपये दोन्ही वसतिगृहाला दिलेले आहेत. नानासाहेब तुकाराम निकम साहेब यांनी 15,000 रुपये, माननीय डॉक्टर अण्णाकाका पाटील यांनी 15,000 रुपये, माननीय प्राध्यापक सौ विजया संजय कोते मॅडम यांनी 15,000 रुपये, माननीय डॉक्टर पल्लवी सागर वर्धमाने जनरल बॉडी सदस्य, माननीय श्रीयुत हेमकांत शंकरराव किरवे न्यू इंग्लिश स्कूल पळशी खंडाळा, सौ जयश्री पाटील वर्ग शिक्षिका अण्णासाहेब कल्याणी विद्यालय आणि त्यांचे पालक, त्याचबरोबर माननीय प्राजक्ताताई व श्री समीर अजित पाटील, माननीय डॉक्टर रोहन मोहन पाटील, त्याचबरोबर माननीय शिवलिंग मेनकुदळे साहेब सहसचिव उच्च शिक्षण, माननीय डॉक्टर सचिन श्रीधर पाटील रेडिओलॉजिस्ट पुणे आणि माजी प्राचार्य मंगल पाटील मॅडम यांचे ते चिरंजीव आहेत. या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अमोल कोळेकर सर, त्याचबरोबर माननीय सौ नलोडे मॅडम प्राचार्य आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, माननीय श्री जयवंत पंढरात गायकवाड, माननीय प्राध्यापक सुभाष वाघमारे, माननीय पद्मावती जीवन शिंदे सेवानिवृत्त रयत सेविका यांनी प्रत्येकी 15,000 रुपये देऊन ही मुलं दत्तक घेतलेली आहेत. त्याचबरोबर लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहासाठी माननीय श्रीयुत अजय दिघे साहेब, प्रदीप बागल साहेब, तुकाराम डोंगरे साहेब, माननीय श्री चव्हाण प्रभुंजन भाटूसाहेब, रेश्मा रमेश दिवेकर, डॉक्टर अब्दुल रशीद चांद अत्तार, प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग यांनी शताब्दी महोत्सवानिमित्त या मुलांना दत्तक घेतलेला आहे. त्याचबरोबर आपला शाहू बोर्डिंगचा माजी विद्यार्थी आज आपण जी नर्सरी बघतोय त्या सर्व नर्सरीसाठी फिरोज मेटकरी यांनी मदत केलेली आहे आणि 15,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर सोशल हँड फाउंडेशनचे माजी विद्यार्थी संघटना आहे, यामध्ये जवळजवळ 600 ते 700 शाहू बोर्डिंगचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांचेही या वसतिगृहासाठी 10,000 रुपये दिलेले आहेत. आज आपल्यासमोर इथं उभा असलेला कमॉशिकाचा विद्यार्थी आहे दशरथ रंधवे, हा गेल्या अनेक वर्षापासून संस्थेसाठी सेवा देत आहे. त्यांनी या वसतिगृहासाठी 5,000 रुपये आणि मोफत व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. त्याचबरोबर माननीय BT जाधव साहेब यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सातारा यांच्याकडून संगणक संच या वसतिगृहाला दिलेले आहेत. माननीय प्राचार्य श्री दिनेश दाभाडे साहेब आणि त्यांचा सर्व सेवक वर्ग, महाराजा शाहीराव विद्यालय ज्युनियर कॉलेज यांनी अँड्रॉइड TV संच दिलेला आहे. माननीय प्राचार्य अप्पासाहेब भाऊराव पाटील रयत इंग्लिश मीडियम स्कूल यांच्याकडून दरवर्षी मुष्टी फंड योजना राबवली जाते आणि त्या मुलांचा 1-2 महिन्याचा धान्याचा खर्च त्याच्यातून भागवला जातो आहे. माननीय प्राचार्य सौ नलोडे मॅडम यांनी प्राध्यापक व छात्राध्यापक यांच्यामार्फत या मुलांसाठी पर्यवेक्षित अभ्यासिका राबवलेली आहे.
म्हणजे ही मुलं त्यांचा BEdचा अभ्यासक्रम पूर्ण करून संध्याकाळी आणि सकाळी अभ्यासिकेसाठी इथं उपस्थित असतात. आज 95वी रयत मौली आहे. आपण पुण्यतिथी आहे. आपण सर्वजण रयत सेवक हे तेवढ्याच तन्मयतेने काम करत असता, परंतु या रयत मौली पुण्यतिथीसाठी प्रत्येकजण आपल्या पगारातून आपल्या खिशातून काही रक्कम देत असतो आणि या रकमेतून या कार्यक्रमाचा खर्च सेवकांना अल्पोपहार हा दिला जातो. आज ही रक्कम बघता बघता 1,10,000 रुपये एवढी एकत्र झालेली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि या शाहू बोर्डिंगसाठी इथं बसलेल्या सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची ही सर्व बसलेली व्यासपीठावर असलेली पदाधिकारी आहेत, कर्मवीर कुटुंबीय आहेत, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य आहेत, जनरल बॉडी सदस्य आहेत. या सर्वांचं हातभार लावून मार्गदर्शन लावून शाहू बोर्डिंगचं कामकाज हे अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. कोणतीही आज शाखेसाठी अडचण नाही, शाखेची स्थितीही चांगली आहे. असंच मार्गदर्शन सर्वांचं लाभत राहू. धन्यवाद. आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब. आज खरं तर पाहायला गेलं तर रयत मौली हा कार्यक्रम आपला इथं जो आहे त्यांच्या आशीर्वादानं या बोर्डिंगचं 100वा असा वर्धापन दिन साजरा होत आहे. म्हणजे 100 वर्ष या बोर्डिंगला पूर्ण झाली म्हणून हा प्रोग्राम आहे. आणि रयत मौली आपली जाऊन 95 वर्ष झाली. ती 95व पुण्यतिथी स्मरण आहे. मित्रांनो, आपल्या वहिनी जरी आपल्यातून गेलेल्या असल्या, अण्णा जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतक्या साठवलेल्या आहेत, भरलेल्या आहेत की ते आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि त्या सर्व जिथे रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत ते म्हणजे आपले डॉक्टर अनिल पाटील साहेब. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचं वर्णन पूर्णपणानं त्यांनी ऑब्झर्वेशन करून त्याप्रमाणे इथं आज चलचित्राच्या रूपानं आपल्या इथे दाखवलेलं आहे, पाहायला मिळतं आहे. डॉक्टर साहेब, खरंच इथं आल्यानंतर धन्यच आल्यासारखं वाटतं की आपण सतत इथं येत राहावं असं वाटतं. अशा प्रकारचं चित्र आपण इथं कायमचं ठेवलेलं आहे. मी एक 7-8 वर्षापूर्वी आलो होतो. नक्की 5-6 वर्ष जास्त झाली की पण 7 किंवा 8 वर्ष झाली असतील. त्यावेळेपेक्षा आता कितीतरी सुधारणा याच्यात झालेल्या दिसतात. त्यावेळेला आल्यानंतर सुद्धा मी रमलो होतो आणि वाटलं होतं की अरे काय हा परिसर आहे. खरोखरीच ज्यावेळेला ही संस्था सुरू झाली त्यावेळेचं आपलं वडाचं झाड, त्यावेळची ह्या बोर्डिंगचं चित्र आज त्या पालटलेलं आहे. आज अतिशय सुंदर झालेलं आहे. नवं रूप त्या बोर्डिंगला आलेलं आहे. पण त्या सर्वाला कारण आहे डॉक्टर साहेब आपण, तुमचं मार्गदर्शन, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तुमचं असलेलं लक्ष. म्हणजे कुठल्याही बाबतीत आपोआप झाले, कुणावर सोडले अशातला भाग नाही. ते स्वतः जातीनं लक्ष घालतात, कसं हवं ते पाहतात. त्यांनी संस्थेचे चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम केलं, व्हाईस चेअरमन पण काम केलं. म्हणजे संस्थेमध्ये त्यांचं जीवन घडलेलं आहे. अण्णांच्या आयुष्यातलं नाही, लक्ष्मी वहिनींच्या आयुष्यातले सगळे क्षण त्यांनी अनुभवलेत. त्यांच्या भाषणाच्या वेळा आपल्याला ते अनुभवायला मिळत होते. ते त्यात इतके रममाण होऊन गेलेले होते की आपल्यालासुद्धा त्यांच्या त्या कालावधीमध्ये आपल्याला नेलेलं आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टर अनिल पाटलांनी हे काम केलं आहे. आणि डॉक्टर साहेब, तुमच्यासारखीच सर्व हे रयत सेवक आणि हे बाकीचे आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्यासारखं काम करण्याची आम्हाला वहिनींच्या पुण्यतिथी स्मरणानं ताकद मिळावी इतकीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की अण्णांचं आणि वहिनींचं काम आम्हाला त्यांच्या मार्गानं जाऊन करायला मिळावं आणि तुमचं मार्गदर्शन असं सतत आम्हाला मिळत राहिलं पाहिजेलं आहे, तर आम्हाला प्रगती करता येईल. आता चंद्रकांत दळवी साहेब आहेत, विकास देशमुख साहेब आहेत. त्यांचं डॉक्टरांच्या सारखंच रात्रंदिवस काम चाललेलं आहे. नव्या प्रकारे मग ते असेल, आणखीन काय असेल, त्या सगळ्या गोष्टी संस्थेमध्ये आणतात. पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चांगलं चाललेलं आहे. सायन्स आणि बाकीचे साहित्यात पाहिलं हे नीटनेटकेपणा जो आहे, मांडणी त्याची जी आहे, मुलांना लावलेली शिस्त जी आहे, हे खरंच जगानं शिकण्यासारखं आहे. नुसतं आपल्या
याच्यापुरतं नव्हे, संस्थेपुरतं नव्हे, तर महाराष्ट्रानं देशानं शिकावं अशा प्रकारची एक शिस्तबद्धपणानं कामकाज करण्याची पद्धत हे ती दिसते आहे. आणि म्हणून मी मगाशी सहजगत्या काहीतरी बोलायला लागल्यानंतर आमचे मित्र संजीव पाटील म्हणाले, त्यांना संस्थेमध्ये इतकी असता मध्य विभाग हा सगळ्यात मोठा विभाग आहे, त्याचं कामकाज ते बघत असतात आणि संस्थेचे कामकाज बघतात. जास्त करून अकाउंट्स बघतात, ते बिझनेसमॅन पण आहेत आणि तशा दृष्टीनं त्यावेळेला त्यांच्या लक्षात ते बरोबर असतं. मला म्हणाले तुम्ही 1 कोटी दिलेत. अरे म्हटलं मला वाटलं 50 लाख दिलेत. ते म्हणतात मी 1 कोटी दिलेत. त्यांनी आठवण दिलं तू 1 कोटी दिलेत. म्हटलं बरं झालं, चला मला माझ्या हातातून जरा बऱ्यापैकी आपलं काय ते मदत केली आणि आता अजून हे काम चाललं आहे सर्व याच्यातून. सर आता मी आणखीन 50 लाख तुम्हाला आपण या 8-15 दिवसामध्ये आपलं आणखीन प्रगतीच्या दृष्टी पावलं टाकायची आहेत तर मी आपल्याला देणार आहे. सांगत असतो की वारकऱ्यांना पंढरीला गेल्यानंतर आनंद मिळतो, तसं आम्हाला सातारला आल्यानंतर आनंद मिळतो आणि अशा पद्धतीनं ही आपल्याला स्फूर्ती देणारी ठिकाणं आहेत. यांचं जतन वर्धन करणं आपलं काम आहे आणि ते स्फूर्ती घेऊन आपण सर्व जाऊया इतकी आपल्याला विनंती करतो. आणि मला पाहुणे म्हणून तुम्ही बोलवलं, खरं मी घरचाच आपला तरी देखील ही संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला शुभेच्छानं धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ माऊली, काही जण वहिनी म्हणतात, हे नाव अण्णा आणि माऊली हे इतकं म्हणजे खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेच्या चाकाची ही संस्थेच्या गाडीची ही 2 चाकं होती आणि त्यामुळं ही संस्था उभी राहिली. प्रत्यक्ष रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही 1935 झाली आणि रयत माऊली ह्या 1930 निर्वर्तलेल्या आहेत. म्हणजे अण्णांच्या समोर किती कौटुंबिक अवघड प्रश्न निर्माण झाला होता, त्याही परिस्थितीमध्ये आप्पासाहेबांच्याकडं किंवा शकुंतलांच्याकडं काही लक्ष न देता ज्या ध्येयासाठी ते उतरले त्याच्यापासून ते तसुभरही ढळले नव्हते, किंबहुना ते अधिक वेगानं काम करत होते असं दिसतं. म्हणजे अण्णांचं मृत्यूसमयी वय 72 वर्षाचं होतं 1959 साली आणि माऊली गेल्या 1930 त्याच्यानंतर 29 वर्ष अण्णा रयत शिक्षण संस्थेचं काम रात्रंदिवस करत होते. मी असा विचार करतो की जर का माऊलींचं जर का आयुष्य अण्णांच्या बरोबरीनं राहिलं असतं आणि माऊलींनासुद्धा जर का 72 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं किमान, तर आज जी काही रयत शिक्षण संस्था आहे तिचं चित्र काय असतं, जे चित्र आम्ही आत्ता पाहतोय कदाचित ते 1959ला झालं असतं कदाचित माऊलीबरोबर असतात तर. कारण कुठल्याही कुटुंबामध्ये घरातली जर का सहचारिणी बरोबर असेल तर आणि सहचारिणी बरोबर नसेल तर ह्याच्यामधला जे अंतर आहे ते अण्णांच्या बाबतीमध्ये माऊलींच्या बाबतीमध्ये होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून सॅल्यूट दोघांनाही केला पाहिजे की फक्त 36 वर्षाचं आयुष्य लाभलं, 13व्या वर्षी तर लग्न होऊन आल्यात, म्हणजे राहिले 23 वर्ष. ह्या 23 वर्षामध्ये 21 वर्ष रयत शिक्षण संस्थेसाठी दिली, अण्णांसाठी दिली. मगाशी अनिल पाटील साहेबांनी रास्तपणे सांगितले की त्यांना पर्सनल लाईफच नव्हतं, वैवाहिक लाईफच नव्हतं. म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळं संस्थेसाठी. त्यांनी सांगितली ती गोष्ट खरं आहे की किर्लोस्करांच्या बरोबर जेवढं काही कालावधीमध्ये काम करतो तेवढाच कालावधी खऱ्या अर्थानं तो प्रापंचिक आणि सांसारिक होता. बाकी सगळं हे समाजानासाठी बहुजनासाठी करायचं, रयतेसाठी करायचं. आणि या सगळ्यामध्ये आपण दरवर्षी या निमित्तानं जसं अण्णांचं स्मरण आपण करतो जयंती आणि पुण्यतिथीला, तशाच प्रकारचं माऊलींचं सुद्धा आपण जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी अशा प्रकारचं स्मरण करतो. ते अत्यंत रास्त आहे. आणि आज मला आणखी त्याच्यातलं दुसरी जी गोष्ट भावली आहे की म्हणजे या अण्णा आणखी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर तिसरं पात्र आहे ते कलगोंडा पाटील. जसं कलगोंडा बाकीच्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पुष्कळ नावं घेतली अनिल पाटील साहेब, ते नसतं तर काय झालं असतं, राबाब काळ नसतं काय झालं असतं, पण कलगोंडा पाटीलच उभं राहिलं नसते सगळ्यांच्या पाठीमागं तर काय झालं असतं हा प्रश्न आहे. आणि म्हणून आज
आपण तो योग्य निर्णय घेतला की 95व्या वर्षी कलगोंडा पाटलांच्या घरातले माऊलींच्या माहेरच्या माणसांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. त्याच्याबद्दल मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आज या निमित्तानं आपण सर्वजण आमच्यासाठी सावित्रीबाई फुले आणखी महात्मा फुले, तसं लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही आमच्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेच आहेत. त्यांच्या कार्यामध्ये काही फरक नव्हता असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. किंबहुना एका दिशेनं अण्णा गेले आणि शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्णपणे वाहून गेलं. म्हटलं तर राजकारणामध्ये पण कदाचित अण्णा आमदार खासदार झाले असते, मंत्री पण झाले असते. त्यांच्यातले गुण विचारात घेता सत्यशोधक समाजाच्यासाठी जे काम करत होते तर कदाचित त्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख पण झाले असते. त्या काळामध्ये कदाचित मुख्यमंत्री पण अण्णा होऊ शकले असते. एवढ्या क्षमता म्हणजे राजकारणामध्ये पण त्यांचा तेवढा बंडखोरीचाच पिंड होता. राजकारणाबरोबरच वागत होते आणि तरी बहुजनांच्या बरोबर शिक्षणासाठी आपलं अजिबात त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं नाही. हे सगळ्यातलं विशेष आहे. फार न बोलता मी एवढंच म्हणेन की अनिल पाटील साहेब आपण मगाशी जे बोलत होतात सांगत होतात, मी तरी जेव्हा तुम्ही हे सगळं सांगता त्यावेळेला मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो. आणि ते जेव्हा कधी आम्ही भेटतो आणि जेव्हा कधी वेळ असतो तेव्हा अनिल पाटील साहेब बोलत राहतात आणि मी ऐकत राहतो. असं अनेक वेळा झालेलं आहे. आणि मी त्यांना तुम्ही मगाशी सांगितलं की लक्ष्मीबाईंनी जर का आत्मचरित्र लिहिलं असतं तर काय झालं असतं. आम्ही असं म्हणतो की अनिल पाटील साहेब कर्मवीरांच्याबद्दल आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल जेव्हा लिहितील तेव्हा काय होईल हा खरा मुद्दा याच्यातला मधला. आणि मी जेव्हा केव्हापासून माझ्या अनिल पाटलांनी मी एकत्रपणे रयतमध्ये काम करतो गेल्या 5-6 वर्षापासून, तेव्हापासून मी अनिल पाटील साहेबांच्या मागं लागलो आहे की सगळं काम बंद करा आणि पहिल्यांदा लिखाणाचं काम करा. त्याच्याशिवाय आम्हा सगळ्यांना आमचे डॉक्टर अजित पाटील साहेबांनी कर्मवीरायन लिहिलं म्हणून आज आम्हाला सगळ्याला कळतं की कर्मवीरांचं घराणं काय आहे आणि तिथं काय काय घडलं वगैरे वगैरे. मग बाकीच्या लेखकांनी जे लिहिलं आहे ते सगळा तो बेस आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामधून म्हणजे घरातल्या माणसानं लिहिणं आणि बाकीच्याने लिहिणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अजिबात वेळेचा अपव्यय न करता अनिल पाटील साहेब आपल्याला मी विनंती करतो की आपण अण्णांच्या बद्दल संस्थेबद्दल म्हणजे तुम्ही इतकं बोलत राहता ना की तुम्हाला कुठून आठवतं कुठून वाचलं असतं का अण्णा तुम्हाला येऊन सांगतात स्वप्नामध्ये. ते मुन्नाभाई MBBS नावाचा पिक्चर आहे माहिती आहे ना, त्याच्या माहिती महात्मा गांधी येतात आणि सांगतात आणि तो मग मुन्नाभाई बोलत राहतो. तसे तुम्ही बोलता की काय असं वाटतं तुम्ही कुठं वाचलं, मग आम्हाला का वाचायला मिळत नाही तुम्ही जे बोलता ते आम्हाला कुठं पाहायला का मिळत नाही. आणि म्हणून हा जो काही चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे रयत शिक्षण संस्थेसाठीचा तो वाया जाता कामा नाही. साहेब ताबडतोबीनं करा. संपूर्ण रयत शिक्षण संस्था तुमच्याबरोबर असलेल्या कामासाठी रात्रंदिवस आम्ही सगळी यंत्रणा कामाला देऊ. मी पुन्हा एक वेळ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीच्या निमित्तानं आदरांजली वाहतो. त्यांच्या आदर्शावरून त्यांच्या मार्गानंच जाण्याचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये आपण सर्वजण करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.